वो आतंकवादी आ गए। हाँ। तो हम भागे और छुपे। हाँ। आतंकवादी ने ढूंढ लिया। हमें तो टोटल 2 ही दिखे थे। हाँ। एक ने बोला कि मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ, जेंट्स को बस। और हिंदू वाले जेंट्स को गोली मार दी गन से। और बाद में जब वो अचानक से गायब हो गए, चले गए, तब सब बोले जो बच्चे हैं वो भागो नीचे। तो हम नीचे भाग गए। हाँ, कलाम कलाम बोल रहे थे आतंकवादी। और मुसलमान बोल रहे थे, मुसलमानों को अपनी भाषा तो आती होगी, वो बोल रहे थे मुसलमान। 3 बार कलाम बोला, 3 बार उन लोगों ने मुसलमान बोला। और जो हिंदू थे उन्हें शूट कर दिया। I say to the whole world, India will identify, track and punish every terrorist and their backers. We will pursue them to the ends of the earth. India's spirit will never be broken by terrorism. Terrorism will not go unpunished. Every effort will be made to ensure that justice is done. The entire nation is firm in this resolve. Everyone who believes in humanity is with us. I thank the people of various countries and their leaders who have stood with us in these times. मी सकाळी यातल्या अनेक लोकांशी बोललो होतो आणि त्यांची सगळ्यांची जी काही मानसिक परिस्थिती होती ती थोडी पॅनिक सिच्युएशन होती, घाबरलेले थोडं वातावरण होतं आणि खऱ्या अर्थाने जो कालचा जो काही हल्ला झाला त्यामुळे साहजिक आहे सर्व परिवारांच्या मनामध्ये एक भीती होती आणि ती त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. आणि मग इथून त्यांना पुन्हा लवकर मुंबईकडे त्यांच्या घराकडे जायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं आणि मग तशी व्यवस्था आणि नियोजन आपण केलं पाहिजे. आणि मग मला वाटलं की आपण तिकडून बोलत राहण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष जाऊया आणि इथे आल्यानंतर यंत्रणा जी आहे ती आणखी गतिमान होऊन लवकर लोक आपली इथली सुरक्षित आपल्या घरी जातील हीच भावना म्हणा. पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद होश में आओ होश में आओ गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं, गर्व से कहो हम हिंदू हैं. बिल्कुल कल कश्मीर में के पहलगाम में वहाँ पे हमारे जो सामान्य पूरे देश से अलग अलग टूरिज़्म वहाँ पे जाते हैं कश्मीर में. कश्मीर हमारे भारत माता का अभिन्न अंग है और वहाँ पे लाखों की संख्या में हमारे भारत देश से और विदेशों से वहाँ पे पर्यटक जाते हैं. उनके साथ जघन्य अपराध हुआ है, उनका धर्म पूछ के उनके ऊपर हमला किया गया है. मैं बिल्कुल आगाह करना चाहता हूँ जो है ऐसे देशद्रोहियों को और ऐसे हमारे देश विरोधियों को जो पाकिस्तानी आतंकवादी है या पाकिस्तानी नागरिक है या पाकिस्तान है कि अब वो भारत नहीं है, मुंहतोड़ जवाब देगा. भारत जो है, भारत की आर्मी जो है उनको गिन गिन के बदला लेगी. पीओके में घुस के, पीओके तो हमारा ही है, हमारे भारत का वो हमारा अंग है, उसको तो अब लेना ही पड़ेगा. लेकिन आर्मी हमारा तो है ही है, अगर जरूरत पड़ा तो सिर्फ सैनिक जाएंगे, हमारे भारत के नागरिक जाएंगे, पाकिस्तान में घुस के जो है हम उनको सबक सिखाएंगे कि भारत के ऊपर नजर उठा के देखे नहीं. अरे बांग्लादेश हो गया, पाकिस्तान हो गया, जब आए तब हिंदुओं पे हमला हो रहा है, जब आए हमारे देश के नागरिकों पे हमला हो रहा है. खबरदार, भारत विरोधी जो है तत्व
अभी बिल्कुल मिटा दिए जाओगे आप। ये शिवसेना भारतीय जनता पार्टी की सरकार है, मोदी जी के नेतृत्व में, हमारे एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में ये देश चल रहा है। खबरदार जो है कि ऐसा जघन्य अपराध आप किए हो, इसका खामियाजा आने वाले 5-15-20 दिन में आपको भुगतना पड़ेगा। और आने वाले कई वर्षों तक जो है ऐसा आप जो है जुर्रत नहीं कर सकते हो। जो है हम सब बिल्कुल खोल रहे हैं, शिवसैनिक खोल रहे हैं। और ये मीरा भाईंदर की शिवसैनिक नहीं, पूरे महाराष्ट्र के जो है बाला साहब ठाकरे के मावले खोल रहे हैं। और जरूरत पड़ा तो हम लोगों ने फिरोज शाह कोटला मैदान खोदा है, जरूरत पड़ा तो हम पाकिस्तान जाके खोद देंगे। जो है जम्मू काश्मीर मधील पेलगाम इथे जो आतंकवादी हल्ला झाला भॅड, त्याच्या निषेधार्थ आम्ही पुरे मीरा भाईंदरमधील शिवसैनिक इथे उपस्थित राहून निषेध व्यक्त करत आहोत। आणि आम्ही एवढीच सरकारकडे मागणी करत आहोत की जे आतंकवादी आहेत किंवा ज्यांनी या कारवाई करण्यासाठी सहकार्य केलेले अशा सर्व लोकांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जे कोणी इथे अपराधी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, याच्यासाठी आम्ही इथे निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करत आहोत। आता जसं विक्रम भाईने सांगितलं, घुसून मारणार हीच एक कारवाई आहे। पाकिस्तानाला ह्याची सवय झालेली आहे, ज्या प्रकारे ते कारण नसताना गरज नसताना जी भारत ज्या पद्धतीने एक शांतिमय दूत घेऊन चाललेला आहे, एक चांगला विकासलेला देश बनलेला आहे, या देशावरती वारंवार डोळा ठेवून अशा प्रकारची कारवाई करणं, दहशतवादी हल्ला करणं, याचा एकच उत्तर आहे घुसणार आणि मारणार। ही एक घाणेरडी कृतज्ञता आहे आणि ह्याच्यावरती आता पुढच्या 10 दिवसात तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल। ही भारतीय सेना आहे आणि भारतीय सेना जेव्हा ठरवते ना, तर बऱ्याच लोकांना त्यांचा जन्माचा दाखला शोधावा लागतो, इतकी हालत खराब करून टाकते। हे तुम्हाला प्रचिती बघायला मिळेल थोड्या दिवसामध्ये। माझी एक विनंती राहील सरकारला की या चुकीला माफी नाहीच, 7 पिढ्या लक्षात राहतील अशा ह्या दहशतवादींना शिक्षा द्यावी, ही माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे। काल जो भ्याड हल्ला झाला, आतंकवाद्यांनी जो केला, 28 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि अतिशय घाणेरडी कृती करण्यात आली आहे। आणि आम्हाला सरकारला एवढंच आहे की मागणं आहे की कठोरात कठोर शिक्षा या लोकांना व्हावी आणि चुकीला खरंच माफी नाहीये।